टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजी बाळासो चव्हाण तर उपसभापतीपदी सौ माधुरी बाबासो सावगावे यांची बिनविरोध निवड झाली आहे। बाजार समितीच्या सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर सभागृहात संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली। शिरोळचे सहाय्यक निबंधक श्री संदीप शिंदे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते। सभापती पदासाठी श्री शिवाजी चव्हाण आणि उपसभापती पदासाठी सौ माधुरी सावगावे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप शिंदे यांनी अधिकृतपणे घोषित केलं। या अर्जांना श्री चंद्रकांत जोग आणि श्री महावीर पाटील यांनी सूचक म्हणून तर श्री विजयसिंग माने देशमुख आणि श्री किरण गुरव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या। निवडीनंतर सभागृहाचे नेते श्री सुभाष सिंग राजपूत यांनी बाजार समितीच्या स्थापनेपासूनचा प्रवास मांडला। ते म्हणाले, स्थापनेच्या वेळी कोरडवाहू जमिनी असताना तंबाखू, गुळ, भुईमुग आणि भरड धान्याची मोठी आवक असायची। कालांतराने साखर कारखान्याने आणि सिंचन व्यवस्था झाल्यानं 98% क्षेत्र बागायती झालं। त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती। परंतु प्रामाणिक कर्मचारी आणि संचालक मंडळ तसंच वैचारिक एकवाक्यतेमुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले। या विकासात देशभक्त कैलासवासी रत्नाप्पांना कुंभार, कैलासवासी शामराव पाटील यड्रावकर आणि कैलासवासी सारे पाटील यांचं मोलाचं योगदान राहिल्याचं त्यांनी सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन आणि नवीन भाजीपाला गाळ्यांच्या मंजुरीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठं सहकार्य केल्याचं नमूद केलं। निवडणूक अधिकारी संदीप शिंदे, मावळते सभापती संजय अनुसे आणि मावळते उपसभापती किरण गुरव यांचा विशेष सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित सभापती शिवाजी बापू चव्हाण आणि उपसभापती सौ माधुरी सावगावे यांचा बाजार समितीच्या वतीनं आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, नगरसेवक विराज सिंग यादव, तंटामुक्त समिती अध्यक्ष पांडुरंग माने, शिवसेना नेते दयानंद मालवेकर, बाजार समितीचे संचालक मुजमिल पठाण, रामदास गावडे, अण्णासो पांदारे, संजय अनुसे, सुरेश मानगावे, सौ दीपाली चौगुले, सिद्धराम कांबळे, दादासो एनापुरे, भगवान पाटील, माजी सभापती अप्पासो भोसले, उपसभापती सुहास पासोबा, बाबासो सावगावे, बाजार समितीचे सचिव सुनील गावडे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमात पृथ्वीराज यादव, पांडुरंग माने आणि दयानंद मालवेकर यांनी मनोगत व्यक्त केले। तर नवनिर्वाचित उपसभापती सौ माधुरी सावगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट पुलकेश कांबळे, महाराष्ट्र टुडे मराठीसाठी जयसिंगपूर, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।